मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ करू अर्जुन गेंड. सांगलीच्या कवटेमहाकाळ तालुक्यातील रांजणी जिल्हा परिषद व पंचायत समिती गटातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे दोन्ही उमेदवार निवडून आले असून पंचायत समिती गणातून प्रियंका अर्जुन गेंड या सुशिक्षित उमेदवार निवडून आले असून त्यांनी रांजणी गणातील मतदारांचे असणारे मूलभूत प्रश्न तसेच शैक्षणिक सुविधा सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. याबरोबरच शिक्षणासाठी AI क्लासरूम, तरुणांना सरावासाठी मैदानाची तसेच अभ्यासिका, आरोग्य सुविधा यासारखी अनेक कामे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच करू अशी ग्वाही अर्जुन गेंड यांनी महाराष्ट्र वेद न्यूजशी बोलताना दिली आहे. पाहूया ते काय म्हणाले ते. महाराष्ट्र वेद न्यूज मराठीसाठी लक्ष्मण सनगर, कवटेमहाकाळ. जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पंचायत समितीसाठी रांजणी या गणामधून प्रियंका अर्जुन गेंड यांना रोहितदादांनी उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी देत असताना सर्व गावांचा विचार घेऊन उमेदवारी देऊन सर्व गावातील रांजणी असू दे, धुळगाव असू दे, लोणारवाडी, विठ्ठलाचीवाडी आणि रामपूरवाडी या गावातील सर्व मतदारांनी ताकदीनं पाठीशी उभा राहून चांगल्या मताधिक्यानं निवडून दिलं. त्याबद्दल प्रथमतः या सर्वांचं मी आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जी आश्वासनं तुम्हाला दिलेली आहेत ही आमची आश्वासनं नाहीत, ते आम्हाला कामच करून दाखवायचं आहे. शेतकऱ्यांसाठी असू दे, बारामती पॅटर्न जो आहे तो बारामती पॅटर्न राबवल्याशिवाय गप्प मी बसणार नाही. आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये आम्ही दोघंही शिक्षक आहोत. आज शिक्षणाचं जे महत्व आहे ते महत्व आम्हाला नक्कीच माहित आहे. त्या पद्धतीनं या 5 गावातील शाळा सुधारण्याचं जे काम आहे, AI क्लासरूम विठ्ठलवाडी गावामधील आज मी ज्या पद्धतीनं रोहितदादांच्या माध्यमातून AI क्लासरूम केलेले आहेत त्याच पद्धतीनं 5ही गावामध्ये या येणाऱ्या काळामध्ये AI क्लासरूम असतील. युवकांसाठी मैदानांसाठी मोफत मैदानासाठी आपण सराव चाचण्या घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका सुद्धा उपलब्ध होईल अशा पद्धतीचं काम आपल्याला येणाऱ्या काळात करायचं आहे. आरोग्याच्या सोयी सुविधा आहेत. आरोग्याच्या सोयी सुविधा सुद्धा आपल्या ग्रामीण भागातील गावगाड्यातील लोकांना कमी पडणार नाहीत याची पूर्ण जबाबदारी घेऊन येणाऱ्या काळामध्ये काम केलं जाईल. सैनिकांसाठी सुद्धा जे माजी सैनिक आहेत, जे आताचे सैनिक आहेत, त्यांच्या कुटुंबातील लोकांना सुद्धा ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सुद्धा सोडवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये नक्की आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये कवटेमहाकाळ पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचा जो आज रोहितदादांच्यावर जो विश्वास ठेवलाय तो विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू.